भावी मुख्यमंत्र्यांच्या यादीत आता अजून एका नावाची भर पडते। स्वराज्य पक्षाच्या कार्यकर्त्यांनी संभाजीराजे छत्रपतींचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केलाय। संभाजीराजे छत्रपतींनी निवडणुकीच्या रिंगणात उतरावं असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे। परिणामी संभाजीराजे छत्रपती काय भूमिका घेतात या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट। संभाजीराजे छत्रपतींचे कार्यकर्ते जल्लोष साजरा करतात। वाढदिवसानिमित्त संभाजीराजे छत्रपतींनी अंबाबाईंचं दर्शन घेतलंय। संभाजीराजे छत्रपतींच्या वाढदिवसासाठी नाशिकमधून तब्बल 101 वाहनांमधून कार्यकर्ते कोल्हापुरात दाखल झाले। प्रत्येक वाहनावर संभाजीराजे छत्रपतींचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केलेले पोस्टर्स लावण्यात आले होते। लोकसभेच्या निवडणुका आता कधीही जाहीर होऊ शकतात आणि त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत। या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी घेतलेली भूमिका आगामी काळातील राजकारणाचे संकेत देणार आहेत। या महाराष्ट्राला आता वाटतंय की खोक्या बोक्यांचं राजकारण सोडून कुठेतरी सुसंस्कृत नेतृत्व या महाराष्ट्राला लाभावं। आमची छत्रपती संभाजीराजांना विनंती, हात जोडून विनंती, त्यांनी नाशिक हा आपला बालेकिल्ला आहे स्वराज्याचा, त्यांनी नाशिकमधून लोकसभा निवडणूक लढवावी आणि त्यांना नाशिककर 100% निवडून देतील। राज्यातील सध्याच्या राजकीय स्थितीत संभाजीराजे छत्रपती हेच मुख्यमंत्री म्हणून योग्य असल्याची भूमिका स्वराज्य पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घेतली। त्यामुळे संभाजीराजे छत्रपतींना भावी मुख्यमंत्री पदाच्या पोस्टरबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला। माझं कार्यक्षेत्र हे पूर्ण महाराष्ट्र आहे। पूर्ण महाराष्ट्र मी पिंजून काढत आहे। आज नाही, 10-15 वर्षापासून काढत आहे। आता महाराष्ट्राच्या पलीकडे देशात कसं जाता येईल ह्याच्याकडे माझं लक्ष आहे। संभाजीराजे छत्रपती सुमारे 10 दिवसांपासून नॉट रिचेबल होते। विशेष म्हणजे कुटुंब आणि कार्यकर्त्यांशी त्यांचा संपर्क होत नव्हता। त्यातच शाहू महाराजांच्या राज्यसभेच्या उमेदवारीचीही चर्चा सुरू झाली होती। परिणामी शाहू महाराजांची उमेदवारी आणि संभाजीराजे छत्रपतींचं नॉट रिचेबल होणं याचा संबंध जोडला जात होता। मात्र संभाजीराजे छत्रपतींनी वाढदिवसानिमित्त अंबाबाईचं दर्शन घेत सर्व चर्चांना विराम दिला। तर नॉट रिचेबल का होते यावर त्यांनी दिलेलं उत्तर आता पाहूया। वाढदिवस आहे आणि मला असं वाटतं की चांगल्या दिवशी चांगल्या गोष्टी बोलावेत आणि वाढदिवसाच्या निमित्त एवढंच मी सांगू इच्छितो की लोकांची सेवा माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मला करायची। सगळ्या अंबाबाई असतील, भवानी देवी असतील, किंबहुना अनेक सगळे देव असतील आणि महापुरुष म्हणजे शिवाजी महाराज, शाहू महाराजांनी मला आशीर्वाद द्यावा। अज्ञातवासाच्या प्रश्नावर उत्तर देणं संभाजीराजे छत्रपतींनी टाळलं। मात्र त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेला भावी मुख्यमंत्री हा उल्लेख आगामी काळातल्या राजकारणाची दिशा दाखवून देणारा ठरलाय। तसंच माझं कार्यक्षेत्र हे पूर्ण महाराष्ट्र आहे हे संभाजीराजे छत्रपतींचं वक्तव्यही बरंच काही सांगून जातं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।